अमरावती जिल्ह्यातील रेवसा येथील 2007 मध्ये पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना आजपर्यंत घरांचे पैसे आणि नागरी सुविधांचा लाभ मिळाला नाहीये। त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झुणका भाकर ठिय्या आंदोलन सुरू केलं। गेले 3 तास नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात बसून शासनाच्या दुर्लक्षाविरोधात घोषणा देत होते। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय, आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची केबिन ताब्यात घेऊ आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ती केबिन सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे। गावातील मंदिर, मस्जिद आणि बुद्ध विहारासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात यावी। पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जागांचे 8 नोंदणीसह सातबारा तयार करून देण्यात यावा। तसेच यादीतून सुटलेल्या पूरग्रस्तांना पुन्हा समाविष्ट करण्यात यावा अशा मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात झुणका भाकर खात ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। नाही कशासाठी बसले, काय मागण्या आहे? 2007 मध्ये पेढी नदीला हा महापूर आला होता आणि त्या महापुरात वलगाव, रेवसा, कुंड आणि अनेक पुष्कळ गावं वाहून गेले होते। परंतु 2007 पासून शासनाच्या उदासीन धोरणामुळे 2007 पासून यांना आधी 2016-17 पर्यंत यांना जागाच मिळाली नाही, यांना प्लॉटच मिळाले नाही। इकडून तिकडून आम्ही आंदोलन करू 2017-18ला यांना प्लॉट मिळाले, फक्त प्लॉट आखून दिले, त्यावर कुठल्याच नागरी सुविधा नाही। तिथे ना रस्ते आहे, नालीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, विजेची व्यवस्था नाही, शाळा नाही, तिथे कुठलीच व्यवस्था नसल्यामुळं हे तिथं राहायला जाऊ शकत नाही। आणि यांनी वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून अजूनपर्यंत शासनाला आणि प्रशासनाला जाग आली नाही। म्हणून आता आम्ही यांना घराचे टप्पेसुद्धा मिळाले नाही। घर बांधकामासाठी जे पैसा दिला जातो शासनाकडून तो फक्त 20-20 हजार रुपये कोणाला मिळाले, कोणाला 40 मिळाले। माझा सर्व मंत्र्यांना, आमदारांना, कलेक्टर साहेबांना प्रश्न आहे की 20,000 रुपयात यांनी घर कसं बांधावं? पाया तरी खोदल्या जाते का हो 20,000 रुपयात? फक्त हे या गरीब लोकांची मजा घेण्यासाठी, तोंडाला पानं पुसण्यासाठी फक्त पहिले 20-20 हजार रुपयाचा चेक दिला 2017-18 मध्ये। अजूनपर्यंत त्यांना घर बांधकामासाठी पैसेसुद्धा मिळाले नाही। म्हणून आम्ही आता शेवटचं आंदोलन, आम्ही थकलो आंदोलन करू तसेच लवलव आता आम्ही शेवटचं आंदोलन करणार आहोत। 4 वाजेपर्यंत आता आम्ही झुणका भाकर खाऊन सर्व महिला भगिनी, आई भगिनी इथे आहे, या तोर पुरुषसुद्धा आहे, वृद्ध लोकसुद्धा आहे, हे सर्व जीवावर उद्धार झाले आहे। यांच्या मुलांचे लग्न होत नाही, यांच्या मुलींचे लग्न कोणी यांना पुरी देत नाही यांच्या मुलांना, कारण यांना घरच राहायला नाही। म्हणून अशा वेळेस या तिन्ही गावातील लोकांना जर न्याय मिळाला नाही तर 4 वाजता आम्ही कलेक्टर साहेबांच्या दालनात प्रवेश करू आणि तिथे ठिय्या आंदोलन करू आणि कलेक्टर साहेबांचं दालन आम्ही ताब्यात घेऊ। कविता भुसम, राहणार रेवसा इथं सर 2007 पासून जे प्रकरण चालू आहे पूरग्रस्तांसाठी, पण ते अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात स्थगित आहे। ते स्थगित असल्यामुळे आज आम्ही वसू महाराजच्या नेतृत्वात इथं ठिय्या आंदोलन करत आहोत आणि इथं बसून 2 तासापासून इथं बसलो आहे आणि झुणका भाकर आम्ही इथंच खाल्ली आहे। आणि हे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, 4 वाजेपर्यंत अल्टिमेट दिला आहे, जर 4 वाजेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही कलेक्टर साहेबांची कॅबिन करू आणि तिथंच ठिय्या आंदोलन करू। काय सुविधा नाही तुमच्या इथं? तिथं राहण्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, रोड नाही, रस्ते नाही, हे अशा मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या आम्हाला आवश्यक आहेत। फक्त जागा देऊन हे कथाही चालणार नाही, कारण की आम्हाला पूर्ण सोयी पाहिजेत। ज्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कार्यालयात तुम्हाला बाथरूम आहे, संडास आहे, स्टाईल आहे, ह्या सगळ्या सोयी तुम्हाला पाहिजेत, तर मग आम्हाला गरिबाला का नाही, हा प्रश्न माझा कलेक्टर साहेबांना आहे। जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही महिला मंडळ सगळ्या तिथं आतमध्ये बसून, जर झोपायची वेळ आली तरी आम्ही झोपू तिथंच, पण आम्ही कॅबिन सोडणार नाही।